मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर चला, जिल्हा परिषद भरती 2024 ग्रामसेवकचे आपण कृषी घटक या भागावर प्रश्नपत्रिका बघणार आहोत। तर आजची आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 1। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। त्यापूर्वी जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, त्यांना सुद्धा लेक्चर अटेंड करायची संधी द्या। चला तर बघूया। फर्स्ट क्वेश्चन, कापसाची एक गासडी किती किलोग्रॅमची असते? तर किती किलोग्रॅमची असते कापसाची एक गासडी? बघा, 100, 185, 170, 180। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 170। बघा, ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे। 170 किलोची असते कापसाची एक गाठ। नेक्स्ट बघा, प्रारूप नमुने, तक्ते, वास्तविक गोष्टी आणि कोणत्याही महत्त्वपूर्ण सामग्रीच्या पद्धतशीर मांडणीला असे म्हणतात। तर काय म्हणतात? मॉडेल, तक्ता, प्रदर्शन, शाळा। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 प्रदर्शन। बघा, प्रदर्शन असे म्हणतात, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरींची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरींची संख्या असणारा जिल्हा? बघा, ऑप्शन कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, अमरावती। तर आपलं राईट आन्सर काय येणार? अहमदनगर। ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती धोरण कधी जाहीर केले? तर कधी जाहीर केले महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती धोरण? तर जानेवारी 2007, जानेवारी 2013, जानेवारी 2012, फेब्रुवारी 2013। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जानेवारी 2013 मध्ये महाराष्ट्र शासनाने सेंद्रिय शेती धोरण हे जाहीर केले। नेक्स्ट बघा, 5 नंबरचा क्वेश्चन, कोणती संस्था शेती व ग्रामविकास क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी शिखर बँक आहे की जिची स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झाली? तर बघा, कोणती आहे शिखर बँक? RBI, नाबार्ड, ICCI। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, कोणत्या बँकेची स्थापना ही? ICAR, 4 नंबरचा ऑप्शन। तर कोणत्या बँकेची स्थापना ही 12 जुलै 1982 ला झाली आहे आणि ती शेती व ग्रामविकास क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारी शिखर बँक आहे? तर बघा, नाबार्ड आपलं राईट आन्सर आहे। ऑप्शन 2 तर आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 20 ते 40च्या दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी काढा। तर काय आहे? 20 ते 24च्या दरम्यान सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी 30, 40, 45, 60। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 30 आपलं राईट आन्सर आहे। 20 ते 40च्या दरम्यान असलेल्या सर्व अविभाज्य संख्यांची सरासरी ही 30 आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कृषी संजीवनी योजना 2011 कशाकरिता लागू केली? तर बघा, कृषी संजीवनी योजना जी 2011ची आहे आणि ती कशाकरिता लागू केली आहे? तर बघा, शेतकऱ्यांकडे थकीत देयकावर मार्ग काढता यावा म्हणून कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यासाठी अल्पभूधारक व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या विकासासाठी वरील सर्व पर्याय बरोबर। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2। बघा, ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे। कृषी क्षेत्रात वित्तपुरवठा करण्यासाठी कृषी संजीवनी योजना जी 2011ची आहे ती लागू करण्यात आली, म्हणजे चालू करण्यात आली। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांची खालीलपैकी कोणती कार्य आहेत? तर कोणती कार्य आहेत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांची? बघा, ऑप्शन बाजार समित्यांच्या कामामध्ये आवश्यक समन्वय साधणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करणे, कृषी निर्यात क्षेत्राची स्थापना करणे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे। वरीलपैकी सर्व कार्य हे आहेत, म्हणजे बरोबर आहेत। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 5। बघा, वरीलपैकी हे 4ही कार्य बरोबर आहे जे राज्य कृषी पणन मंडळ यांची आहेत। नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
तर कोण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री? बघा, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, मारुतीराव कळमकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 यशवंतराव चव्हाण होते महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री. नेक्स्ट बघा 10 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 आहे आणि त्यामध्ये कधी सुधारणा करण्यात आली, असा क्वेश्चन आहे. तर कधी सुधारणा करण्यात आली? कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये 1965, 1995, 2005, 2003. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मध्ये 2005 मध्ये सुधारणा करण्यात आली. नेक्स्ट बघा, मध्यान्ह भोजन आहार योजना तमिळनाडू या राज्यात सर्वप्रथम सुरू करण्यात आली ती कोणत्या वर्षी? तर बघा, मध्यान्ह भोजन आहार योजना ही तमिळनाडू राज्याची आहे आणि ती सर्वप्रथम तेथे सुरू करण्यात आलेली होती. तर ती कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1955, 1957, 1972, 1995. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. 1957ला सुरू करण्यात आली तमिळनाडू राज्यात मध्यान्ह भोजन आहार योजना. नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन. राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये किती खरीप आणि किती रब्बी पिकांचा समावेश करण्यात आला? बघा, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये किती खरीप पिके आणि किती रब्बी पिके यांचा समावेश करण्यात आला आहे? तर ऑप्शन बघा 8 आणि 16, 16 आणि 8, 16 आणि 12 यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 16 पिके हे खरीप आणि 8 पिके हे रब्बी, असे 16 आणि 8 असे पिकांचा समावेश करण्यात आला. बघा, 16 पिके हे खरीपाचे आणि 8 पिके हे रब्बी हंगामाचे. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय गुरे व म्हैस पैदास प्रकल्पात केंद्र व राज्याचा वाटा अनुक्रमे किती आहे? तर किती आहे केंद्र व राज्याचा वाटा अनुक्रमे? बघा, 75-25, 85-15, 80-20, 100 आणि 100 केंद्राचा तर राज्याचा काहीच नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, 100% हा केंद्राचा वाटा आहे राष्ट्रीय गुरे व म्हैस पैदास प्रकल्पात. नेक्स्ट बघा, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? बघा, भारतात पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? 10 वर्षे, 5 वर्षे, 15 वर्षे, 8 वर्षे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पशुगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. नेक्स्ट बघा, आमच्या शाळेला दर शनिवारी सुट्टी असते हे वाक्य कोणत्या काळाचे उदाहरण आहे? तर कोणत्या काळाचे? रीती भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, ऑप्शन 3 वर्तमान काळाचे आहे हे वाक्य. आमच्या शाळेला दर शनिवारी सुट्टी असते. चला नेक्स्ट बघा, भारतीय जनगणना दर किती वर्षांनी करण्यात येते? बघा, ही भारताची जनगणना आहे, किती वर्षांनी करण्यात येते? 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 10 वर्ष. बघा, ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे. भारतीय जनगणना ही दर 10 वर्षांनी करण्यात येते. नेक्स्ट बघा, भुईमुगाच्या तेलात कोणते जीवनसत्व असते? तर कोणते जीवनसत्व असते भुईमुगाच्या तेलात? बघा, ऑप्शन अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ई जीवनसत्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ब जीवनसत्व असते भुईमुगाच्या तेलात. लक्षात ठेवा, भुईमुगाच्या तेलात हे ब जीवनसत्व असते. नेक्स्ट बघा, इक्रिसेट ही पद्धत कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे? तर कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे इक्रिसेट ही पद्धत? तर करडई, हरभरा, भुईमूग, कापूस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 भुईमूग. इक्रिसेट ही पद्धत भुईमूग या पिकासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा, 19 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. वनस्पतीजन्य कीटकनाशक कोणते आहे? तर कोणते वनस्पतीजन्य कीटकनाशक? जूट, चिंच, कापूस, तंबाखू. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तंबाखू. ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. वनस्पतीजन्य कीटकनाशक हे तंबाखू आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर कोणास म्हटले जाते भारतीय हरित क्रांतीचे जनक?
यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, एम.एस. स्वामीनाथन, वसंतदादा पाटील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते? तर एम.एस. स्वामीनाथन. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारतामध्ये सहकारी संस्थेचा सहभाग होण्यासाठी वयाची वर्षे पूर्ण असावी लागतात. तर किती वर्ष सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी? तर 15, 18, 25 आणि 30. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 18 वर्ष पूर्ण असावी लागतात भारतामध्ये सहकारी संस्थेचा सभासद होण्यासाठी. बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 22 नंबरचा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव कोणत्या कृषी विद्यापीठाला देण्यात आले आहे? तर कोणत्या कृषी विद्यापीठाला देण्यात आले? कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्र कृषी विद्यापीठ राहुरी नगर, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, विदर्भ कृषी विद्यापीठ अकोला. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला देण्यात आले आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव. नेक्स्ट बघा, भारतातील कृषी विद्यापीठे सर्वाधिक संख्येने कोणत्या राज्यात आहे? बघा, भारतातील कृषी विद्यापीठे सर्वाधिक संख्येने कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 आपल्या महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक संख्येने कृषी विद्यापीठे आहेत. नेक्स्ट बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्स्ट्रेस मॅनेजमेंट ही संस्था कुठे आहे? तर कुठे आहे? जयपूर, रायपूर, अहमदपूर, नागपूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 रायपूर येथे आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्स्ट्रेस मॅनेजमेंट ही संस्था. नेक्स्ट बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी कुठे आहे? तर कुठे आहे? बघा, ऑप्शन अमरावती महाराष्ट्र, वर्धा महाराष्ट्र, रांची महाराष्ट्र, नोएडा उत्तर प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे, रांची महाराष्ट्र. नेक्स्ट बघा, 217 गुणिले 217 प्लस 183 गुणिले 183. तर याचं राईट आन्सर काय येणार? 8578. सॉरी 80,578, 79,699. 1 मिनिट बघा, 82,258. तर याचं राईट आन्सर काय येणार? 26 नंबरचा क्वेश्चन आहे, ऑप्शन 1 हे राईट आन्सर आहे. बघा करून 80,578 हे याचं राईट आन्सर आहे. करून बघा. नेक्स्ट बघा, अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2005 ते 2006 मध्ये किसान जनता वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू केली. यामध्ये किती प्रकारच्या संकटांसाठी विमा संरक्षण दिले जाते? तर किती प्रकारच्या संकटासाठी विमा दिला जाते यात? 15, 13, 18, 20. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 म्हणजेच 13 संकटासाठी हा अपघात विमा आहे. नेक्स्ट बघा, टसर रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या 4 जिल्ह्यांमध्ये राबविला जातो. नेक्स्ट बघा, टसर रेशमाच्या पिल्ल्यांच्या संवर्धनासाठी येन वृक्ष महत्त्वाचे आहे. सॉरी, ते किल्ल्यांच्या झालं, ते पिल्ल्यांचे आहे. म्हणजे टसर रेशमांच्या संवर्धनासाठी येन वृक्ष हा वापरला जातो. तर बघा ऑप्शन अ चूक, ब चूक, अ व ब दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. तर आपलं राईट आन्सर काय? दोन्ही बरोबर. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे. रेशमांच्या संवर्धनासाठी येन वृक्ष हा महत्त्वाचा असतो. चला नेक्स्ट बघा, संत तुकाराम वनग्राम योजना महाराष्ट्र शासन राबविते. त्यामागील मुख्य उद्देश कोणता आहे? तर कोणता आहे मुख्य उद्देश त्यामागील? संत तुकाराम वनग्राम योजना राबविण्यामागचा उद्देश तर राखीव वृक्ष तोडणाऱ्यास शिक्षा देणे, जंगलातील वाघ आणि चित्त्यांचे संरक्षण करणे, कृषीचा शाश्वत विकास करून वनांना संरक्षण करणे,
वन आणि प्राण्यांच्या संरक्षणामध्ये स्थानिक लोकांना सामील करून घेणे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वन आणि प्राण्यांच्या संरक्षणामध्ये स्थानिक लोकांना सामील करून घेणे हे संत तुकाराम वनग्राम योजनेचे मुख्य उद्देश आहे। नेक्स्ट बघा, तुती रेशीम विकास कार्यक्रम राज्यात किती जिल्ह्यात राबविला जातो? बघा, तुती रेशीम विकास कार्यक्रम राज्यात किती जिल्ह्यात राबविला जातो? तर 33, 35, 23, 26। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 23। बघा, ऑप्शन 3 हे आपला राईट आन्सर आहे। 23 जिल्ह्यात तुती रेशीम विकास कार्यक्रम हा महाराष्ट्रात राबविला जातो। नेक्स्ट बघा, पंचवटी, त्रिभुवन, चातुर्मास, नवरात्र ही कोणत्या समासाची उदाहरणे आहे? तर बघा ऑप्शन कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व समास। बघा, इतरेतर द्वंद्व समास आहे ते ऑप्शन। तर याचा राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 द्विगु समास। पंचवटी, त्रिभुवन, चतुर्मास, नवरात्र ही द्विगु समासाची उदाहरणे आहे, म्हणजे संख्यावाचक आहे। ऑप्शन 2 आपलं राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, राज्यातील कर्ज योजनांच्या संनियंत्रणासाठी कोणती बँक नियंत्रण बँक म्हणून कार्यरत आहे? तर स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, नाबार्ड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 बँक ऑफ महाराष्ट्र। राज्यातील कर्ज योजनांच्या संनियंत्रणासाठी बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक नियंत्रक बँक म्हणून कार्यरत आहे। चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत खालीलपैकी कशाचा समावेश करण्यात आलेला नाही? तर बघा ऑप्शन तांदूळ, गहू, भरड धान्य, डाळी। तर आपलं राईट आन्सर काय? डाळी। बघा, डाळी या पिकाचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात आलेला नाही आहे। नेक्स्ट बघा, जागतिक अन्न सुरक्षावरील रोमचा जाहीरनामा कधी ठरविण्यात आला? जागतिक अन्न सुरक्षावरील रोमचा जाहीरनामा कधी ठरविण्यात आला? तर 2003, 1992, 1996 यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 1996ला ठरविण्यात आला। 1996ला जागतिक अन्न सुरक्षावरील रोमचा जाहीरनामा हा ठरविण्यात आला। नेक्स्ट बघा, 35 नंबरचा क्वेश्चन, वृत्त ओळखा। तर काय आहे वृत्त? मन वढाय वढाय, उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर। तर बघा हे कोणतं वृत्त आहे? आर्या वृत्त, नववधू, ओवी, अभंग। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ओवी। ऑप्शन 3 ओवी आहे ही, ओवी हे वृत्त आहे। नेक्स्ट बघा, प्रथिने म्हणजेच प्रोटीन समृद्ध महत्त्वाचा स्रोत कोणता आहे? बघा, प्रथिनयुक्त समृद्ध असा स्रोत कोणता आहे? भाजीपाला, मका, ज्वारी, मासे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मासे। बघा, मासे हे प्रथिनेने समृद्ध असा स्रोत आहे। नेक्स्ट बघा, 37 नंबरचा क्वेश्चन, भारतीय कृषी संशोधन परिषद ICARच्या माध्यमातून प्रामुख्याने कशा संदर्भात संशोधन केले जाते? तर कशा संदर्भात संशोधन केले जाते? नवीन पडीक जमीन, पावसावर आधारित कृषी, अन्नधान्य पिके, पाले भाज्या। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे। बघा, भारतीय कृषी संशोधन परिषद ICARच्या माध्यमातून नवीन पडीक जमीन याच्या संदर्भात संशोधन हे केले जाते। नेक्स्ट बघा, कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याकरिता कोणत्या घटकांची मते विचारात घ्यावी लागतात? तर कोणत्या घटकांची मते विचारात घ्यावी लागतात? कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी तर कृषी खर्च आणि किंमत आयोग, राज्य सरकारची मते, केंद्रीय मंत्रालयाची मते, वरील सर्व। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्व यांची मते ही घ्यावी लागतात। कृषी खर्च आणि किंमत आयोगाची, राज्य सरकारची, केंद्रीय मंत्रालयाची या सर्वांची मते हे कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित करण्याकरता घ्यावी लागतात विचारात। नेक्स्ट बघा, योग्य अक्षर समूह निवडून शृंखला पूर्ण करा। तर बघा, शृंखला AZC, BYD,
CXE, त्याच्यानंतर काय येणार बघा ऑप्शन DVF, DWE, DWF, DWG. तर बघा आपलं राईट आन्सर काय येणार, तर ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे DWF. बघा DWF हे आपलं राईट आन्सर आहे, काढून बघा नीट. नेक्स्ट बघा, खाद्यान्न खरेदी, वितरण आणि साठवणूक ही कोणत्या संस्थेचे प्रमुख कार्य आहे, तर कोणत्या संस्थेचे आहे प्रमुख कार्य, राष्ट्रीय खाद्यान्न महामंडळ FCI, राष्ट्रीय कृषी किंमत व मूल्य आयोग, सार्वजनिक वितरण व्यवस्था, TPDES वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 हे राईट आन्सर आहे, राष्ट्रीय खाद्यान्न महामंडळ FCI. नेक्स्ट बघा, 6 ते 8 आठवड्यापर्यंतच्या ज्वारीच्या पिकात कोणते विषारी द्रव्य असते, तर बघा 6 ते 8 आठवड्यापर्यंतच्या ज्वारीच्या पिकात कोणते विषारी द्रव्य असते, तर बघा ऑप्शन टार्टारिक ॲसिड, मॅलिक ॲसिड, हायड्रोसायनिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 हे आपलं राईट आन्सर आहे, हायड्रोसायनिक ॲसिड असते 6 ते 8 आठवड्यापर्यंतच्या ज्वारी या पिकात आणि ते विषारी द्रव्य आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 42 नंबरचा क्वेश्चन आहे, ठिबक सिंचन पद्धती पाणी वापराची क्षमता किती असते, तर किती असते ठिबक सिंचन पद्धतीत पाणी वापराची क्षमता, 15 ते 20%, 50 ते 60%, 70 ते 80%, 90 ते 95%. तर आपलं राईट आन्सर काय येणार, 90 ते 95% असते ठिबक सिंचन पद्धतीत पाणी वापराची क्षमता. नेक्स्ट बघा, फळे पिकविण्यासाठी कशाचा वापर हा केला जातो, तर कशाचा वापर केला जातो फळे पिकविण्यासाठी, बघा IAA, इथिलीन, जिब्रेलिक ॲसिड, MH. तर आपला राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2 इथिलीन या संजीवकाचा वापर फळे पिकविण्यासाठी केला जातो. बघा इथिलीन लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, द्राक्षांना वळण देण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती आहे, तर कोणती आहे द्राक्षांना वळण देण्याची सर्वात चांगली पद्धत, निफेन, कॉर्डन, टेलिफोन, बावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 4 बावर ही पद्धत द्राक्षांना वळण देण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. नेक्स्ट बघा, शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात नुकसानकारक फळगड कोणती आहे, तर कोणती आहे शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्वात नुकसानकारक फळगड, काढणी अगोदरची फळगड, जून ड्रॉप, दुसरी फळगड, पहिली फळगड. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 काढणी अगोदरची फळगड. बघा पिकांची काढणी होण्याच्या आधीच जर त्या फळे गळायला लागली तर ते शेतकऱ्यांसाठी मोठं नुकसान आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट बघा, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे, तर कोठे आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय, भारताचे म्हणतात तर औरंगाबाद, दिल्ली, मुंबई, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय ना, दिल्ली येथे आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय. नेक्स्ट बघा, वनस्पतीची शरीर रचना कोणत्या मूलभूत द्रव्यांनी बनलेली असते, तर कोणत्या मूलभूत द्रव्यांनी बनलेली असते वनस्पतीची शरीर रचना, मॅग्नीज, लोह, तांबे. 2 नंबर आहे कार्बन, बोरॉन, हायड्रोजन. 3 नंबर आहे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि 4 नंबर आहे सल्फर, ऑक्सिजन, नायट्रोजन. तर आपलं राईट आन्सर काय ना, ऑप्शन 3 कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलभूत द्रव्यांनी बनलेली असते वनस्पतीची शरीर रचना. नेक्स्ट बघा, परिपक्वतेनंतर फळांमध्ये काही जैव रासायनिक बदल होऊन ती खाणे योग्य होऊ लागतात, त्याला काय म्हणतात, तर काय म्हणतात त्याला, बघा या अवस्थेला काय म्हणतात, बघा परिपक्वतेनंतर फळांमध्ये काही जैव रासायनिक बदल होऊन ती खाणे योग्य होऊ लागतात, या अवस्थेला काय म्हणतात, तर फळांचे पिकणे, फळगळ, पाड लागणे, परिपक्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार, बघा आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 फळांचे पिकणे असे म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 49 नंबरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्यातील पाण्यावर आधारित सर्वात मोठा विद्युत प्रकल्प कोणता आहे, तर बघा कोणता आहे, जायकवाडी, कोयना, भीमा, उजनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार, कोयना. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभाग पाडण्यात आले आहे,
तर किती महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती विभागे पाडण्यात आले? 7, 9, 12, 16. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 9 हवामान विभागे पाडण्यात आले आहे महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार. 9 विभाग लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, हराळी तणाचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करण्यासाठी या तणनाशकाचा वापर करतात. तर कोणत्या तणनाशकाचा वापर करतात? बघा ऑप्शन 2,4-D, ग्लायफोसेट, पॅराकॉट, पेंडोमेथिलिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, ग्लायफोसेट. बघा, हराळी तणांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करण्यासाठी ग्लायफोसेट या तणनाशकाचा वापर हा केला जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, 52 नंबरचा क्वेश्चन आहे. नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरात किती टक्के पाणी असते? तर किती टक्के पाणी असते नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरात? पाणी 50%, 70%, 40%, 60%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन बघा ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. नुकत्याच जन्मलेल्या वासराच्या शरीरात 50% पाणी हे असते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 53 नंबरचा. मराठी लिपीमध्ये लिहिली जाते. तर कशामध्ये लिहिली जाते मराठी लिपी? बघा आपलं ब्राह्मी लिपी, गुरुमुखी, करसू, देवनागरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, देवनागरी भाषेत लिपीमध्ये लिहिली जाते. बघा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. आपली मराठी भाषा म्हणजेच मराठी लिपी देवनागरी आहे. नेक्स्ट बघा, पूर्वशीतकरण केलेल्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस कोणती वाहने वापरतात? तर कोणती वाहने वापरतात पूर्वशीतकरण केलेल्या भाजीपाल्याच्या वाहतुकीस? रेफ्रिजरेटर, लाकडाची, ताडपत्र्याची, इन्सुलेटर. तर काय वापरतात? रेफ्रिजरेटर हे वापरतात. ऑप्शन 1, पूर्वशीतकरण केलेल्या भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी रेफ्रिजरेटरचा वापर हा करतात. नेक्स्ट बघा, गजराज गवताची खालीलपैकी कोणती जात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे? तर बघा गजराज गवताची जात आहे आणि लागवडीसाठी कोणती जातीची शिफारस करण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन NB11, NB12, NB31, NB34. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, NB31. या जातीच्या गवताची म्हणजेच गजराज गवताची जात आहे ही NB31. या जातीची लागवडीसाठी शिफारसी करण्यात आली आहे. नेक्स्ट बघा 56 नंबरचा क्वेश्चन आहे. बटन मशरूम किती तीव्रतेच्या मिठाच्या द्रावणात साठवतात? तर बघा 1%, 2%, 5%, 7%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 म्हणजेच 2% मिठाच्या तीव्रतेच्या द्रावणात बटन मशरूम हे साठवतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यात उत्तम ज्यूट बियाण्याचे उत्पादन होते? तर कोणत्या राज्यात होते? आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पश्चिम बंगाल. बघा पश्चिम बंगाल या राज्यात उत्तम ज्यूट बियाण्याचे उत्पादन होते म्हणजे चांगल्या प्रतीच्या ज्यूटच्या बियाण्याचे उत्पादन हे पश्चिम बंगाल या राज्यात होते. नेक्स्ट बघा, कैलास सत्यार्थींनी कोणत्या आंदोलनाची सुरुवात केली? तर कोणत्या आंदोलनाची सुरुवात केली कैलास सत्यार्थी यांनी? नर्मदा बचाओ, नामांतर, जंगल बचाओ, बचपन बचाओ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, बचपन बचाओ या आंदोलनाची सुरुवात केली कैलास सत्यार्थी यांनी. नेक्स्ट बघा, पाप पुण्य या समासाचा प्रकार ओळखा. तर काय आहे पाप पुण्य या समासाचा प्रकार? कर्मधारय समास, बहुव्रीही समास, वैकल्पिक समास यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वैकल्पिक समास. पाप किंवा पुण्य विकल्प आहे. नेक्स्ट बघा, रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. बघा 1, 8, 27, 64. तर आपलं रिकामी जागा कोणती येणार? 90, 125, 85, 120. तर आपलं राईट आन्सर काय येणार तेथे? ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय येथे आहे. तर कुठे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय? दिल्ली, कलकत्ता, मद्रास, मुंबई. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मुंबई येथे आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय.
नेक्स्ट बघा, मुळे माती कमकुवत होते तर कोणत्या पिकामुळे माती ही कमकुवत होते? बघा, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, वाटाणा. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 ज्वारी. ज्वारी या पिकामुळे माती ही कमकुवत होते. नेक्स्ट बघा, आपले प्रयत्न ज्या दिशेने सुरू असतात त्या अंतिम अभिव्यक्तीला काय म्हणतात? तर काय म्हणतात? उद्दिष्ट, हेतू, नियोजन, ध्येय. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हेतू असे म्हणतात. बघा, आपले प्रयत्न ज्या दिशेने सुरू असतात त्या अंतिम अभिव्यक्तीला हेतू असे म्हणतात. नेक्स्ट बघा, हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना कोणते तेल खाण्यास सांगतात? तर कोणते तेल खाण्यास सांगतात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना? करडई, सूर्यफूल, भुईमुग, सोयाबीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 करडई हे तेल खाण्यास सांगतात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना. नेक्स्ट बघा, मराठी भाषा दिन ला साजरा केला जातो. तर कधी साजरा केला जातो मराठी भाषा दिन? बघा, 31 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 15 मार्च, 14 एप्रिल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 27 फेब्रुवारी. ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, खत नियंत्रण आदेश कधी संमत व लागू करण्यात आला? तर कधी संमत व लागू करण्यात आला खत नियंत्रण आदेश? 1985, 1965, 1970, 1975. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1985चा आहे. खत नियंत्रण आदेश हा संमत व लागू करण्यात आला 1985ला. नेक्स्ट बघा, रेशीम किड्यांमध्ये आढळणारा मस्कार्डिन हा रोग मुळे होतो. तर कशामुळे होतो? रेशीम किड्यामध्ये आढळणारा मस्कार्डिन हा रोग NPV, जीवाणू, बुरशी, एकपेशीय जीव. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बुरशीमुळे होतो. बघा, रेशीम किड्यामध्ये आढळणारा मस्कार्डिन हा रोग बुरशीमुळे होतो. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग स्थित आहे? तर कोणत्या शहरात आहे? बघा, ऑप्शन मुंबई, कोलकाता, ठाणे, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 पुणे. बघा, पुणे या जिल्ह्यात महाराष्ट्रातील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग ही स्थित आहे. महाराष्ट्रातील पुणे या शहरात. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पुणे या शहरात कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल बँकिंग स्थित आहे. नेक्स्ट बघा, ही कंपोस्ट करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणून सर्वमान्य आहे. तर कोणती कंपोस्ट करण्याची सगळ्यात चांगली पद्धत सर्वमान्य आहे? सर पद्धत, सर कंपोस्ट पद्धत, मडी कंपोस्ट पद्धत, समृद्ध कंपोस्ट पद्धत, NADEP कंपोस्ट पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय ना? 2 नंबर ऑप्शन मडी ही कंपोस्ट करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणून सर्वमान्य आहे. नेक्स्ट बघा, मातीची चाचणी प्रत्येक वर्षानंतर केलीच पाहिजे. तर किती वर्षानंतर केलीच पाहिजे मातीची चाचणी? बघा, 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे, 3 वर्षे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 3 वर्षानंतर केलीच पाहिजे. बघा, हे लेक्चर इथे संपलं आहे आपलं. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन पत्रिकेला. चला, तर तोपर्यंत अभ्यास करा, एक्झाम जवळ आहे. आणि चॅनलला भेट द्या. आणखी पण भरपूर सारे तांत्रिकचे लेक्चर टाकलेले आहे. हे क्वेश्चन सेट आता नवीन टाकलेले आहे. आधीचे पण सर्व लेक्चर एक वेळा वाचून घ्या. जिल्हा प्लेलिस्ट आहे, कृषीच्या पण 3 प्लेलिस्ट आहे. हे सर्व अभ्यास करा. चला, भेटूया नेक्स्ट लेक्चरला.